नमस्कार. मी तुम्हाला आज आपल्या मेटा ॲडमध्ये फंड कसा ॲड करायचा ते शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. ओके. सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअरहून हे असं मेटा ॲड्स म्हणून ॲप असतं. तर ते आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरहून डाउनलोड करून घ्यायचं आहे. मेटा ॲड्स म्हणून ॲप असतं ते. ओके. आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. ओके. तर सुरुवातीला आपल्याला त्यावर क्लिक करून ते आपल्याला मेटा ॲड ॲप लॉग इन करायचं आहे. मेटा ॲप लॉग इन करण्यासाठी आपला जो काही FBचा ID पासवर्ड असतो तर तो टाकून ते मेटा ॲप लॉग इन करायचं असते. ओके. आता माझं ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक लॉग इन असल्यामुळे मला ऑप्शन आले डायरेक्ट लॉग इन करायचं. तुमचं जर आलं ऑप्शन तर कंटिन्यू करून लॉग इन करून घ्या मेटाचं ॲप. नसेल येत तर तुम्हाला FBचा ID पासवर्ड टाकावा लागेल आणि लॉग इन करावं लागेल. ओके. तर आपण आता मेटा ॲप लॉग इन करूया कंटिन्यू करून. असं इथे नावावरती क्लिक करायचं, खाली कंटिन्यू दाखवतंय त्याच्यावर क्लिक करायचं. तर तुम्ही पाहू शकता हे आता माझं मेटा ॲप ओपन झालेलं आहे. ओके. तर आपल्याला ह्यामध्ये फंड ॲड करायचा आहे आपल्या मेटा ॲडमध्ये. ओके. तर त्यासाठी तुम्हाला वरी दिसत असेल माझं नाव दीपक. तर मेटा ॲडमध्ये म्हणजे फंड ॲड करण्यासाठी वरती नावावरती क्लिक करायचे. ओके. त्याच्यानंतर असं बिलिंग अँड पेमेंटचं ऑप्शन येईल. त्यानंतर आपल्याला बिलिंग अँड पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला ॲड फंड म्हणून ऑप्शन दिसत आहे. ओके. तर त्यावर आपण ॲड फंडवरती क्लिक करायचं आहे. आता ॲड फंडवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे अमाऊंटमध्ये आलेलं आहे. तर ही इथे खूप अमाऊंट दाखवते. तर आपण ती आधी क्लिअर करून घ्यायची अमाऊंट. ओके. आता मेटा म्हणजे ॲडमध्ये आपण फंड किती पण ॲड करू शकतो. 50, 100, 200 तुमच्या मनावर. तुम्हाला जेवढं जास्त लीड पाहिजे तेवढं जास्त तुम्ही ते फंड ॲड करू शकता. ओके. आता आपण इथे एक ट्राय म्हणून 100 करूया. ओके. तर मी इथं 100 केलेलं आहे. ओके. तर आता तुम्हाला इथं खाली पेमेंटचे 2-3 ऑप्शन दिसत आहेत आता फंडमध्ये ॲड करण्यासाठी. ओके. तर आपण UPI जो ऑप्शन आहे आपला पेमेंट करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला फोनपे, गुगल पेचं ऑप्शन येईल. तुम्हाला ज्याच्याहून ज्या ॲपहून पेमेंट करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचे. ओके. ऑटोमॅटिक तिथे आपण सिलेक्ट केलेली अमाऊंट येईल आणि आपला पासवर्ड टाकून फोनपेचा, गुगल पेचा पेमेंट करायचा आहे. मेटा ॲडमध्ये फंड ऑटोमॅटिक मग ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही फंड ॲड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक सुरुवातीला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम फंड ॲड करताय त्यावेळेस जेव्हा आपण मेटा ॲप लॉग इन करतो, ॲड फंड करतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला फक्त जेव्हा फर्स्ट टाईम ॲड करता तेव्हा 2-3 सेटिंग आहेत. कंट्री वगैरे सगळं आणि ते तुम्हाला काही गाईडलाईन्स असतात. ते ॲग्री म्हणून करायचं असतं. असे 2-3 सेटिंग तिथं ऑप्शन येतात. ते क्लिक करून घ्यायचं त्याच्यावर. सगळं ते सेटिंग करून घ्यायचं आहे आणि जेव्हा सेकंड टाईम तुम्ही फंड ॲड करताल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट ॲड फंड केलं की पेमेंटचं ऑप्शन येतं. ओके. अशा प्रकारे तुम्ही मेटा ॲपमध्ये फंड ॲड करू शकता. ओके. थँक यू.